IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे चिडखोर आतड्यांचा त्रास. हा पचनसंस्थेशी संबंधित एक जुनाट क्रॉनिक आजार आहे ज्याचा परिणाम मुख्यत्वे मोठ्या आतड्यावर होतो. हा आजार जीवघेणा नसला तरी यामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. मुख्य लक्षणे, सिम्पटम्स. IBSची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकतात, पण सामान्यतः खालील गोष्टी जाणवतात. पोटदुखी किंवा पेटके. सहसा जेवणानंतर किंवा शौचास जाण्यापूर्वी पोटात मुरडा येतो. शौचास झाल्यानंतर ही वेदना कमी होते. शौचाच्या सवयीत बदल. काही लोकांना वारंवार जुलाब होतात, IBSD. काहींना सतत बद्धकोष्ठता राहते, IBSC. तर काहींना या दोन्ही गोष्टी आलटून पालटून होतात. पोट फुगणे, ब्लोटिंग, पोटात गॅस धरणे आणि सतत गच्च वाटणे. अपूर्ण भावना. शौचास होऊनही पोट पूर्ण साफ न झाल्यासारखे वाटणे. विष्ठा, स्टूल, शौचावाटे पांढरट चिकट पदार्थ, म्युकस पडणे. 2. महत्वाची कारणे, कॉजेस. IBS होण्याचे नेमके शास्त्रीय कारण अजूनही संशोधनाचा विषय आहे, पण काही प्रमुख घटक कारणीभूत मानले जातात. आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन. पचनमार्गातील स्नायू अन्न पुढे ढकलण्यासाठी आकुंचन पावतात. जर हे आकुंचन जास्त काळ टिकले तर गॅस आणि जुलाब होतात, तर संथ आकुंचनामुळे बद्धकोष्ठता होते. मज्जासंस्थेतील दोष. ब्रेन गट ॲक्सेस. मेंदू आणि आतडे यांच्यातील समन्वयात बिघाड झाल्यास पचन प्रक्रियेत अडथळे येतात आणि शरीर साध्या पचनक्रियेलाही वेदनादायी प्रतिसाद देते. गंभीर संक्रमण. जुलाब किंवा उलट्यांच्या गॅस्ट्रोएंटरायटिस तीव्र आजारानंतर काही लोकांना IBSचा त्रास सुरू होतो. मानसिक ताण, स्ट्रेस, चिंता, धावपळीचे जीवन किंवा अतिविचार यामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात. 3. घरगुती उपाय आणि आहार, डाएट आणि लाईफस्टाईल. IBS पूर्णपणे बरा करण्यासाठी औषधांपेक्षा जीवनशैलीत बदल करणे जास्त प्रभावी ठरते. काय करावे? डूज. काय टाळावे? डोंट्स. पुरेसे पाणी प्या. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मसालेदार व तळलेले अन्न, अतितिखट, तेलकट आणि जंक फूड पूर्णपणे टाळा. तंतुमय पदार्थ, हाय फायबर आहारात ताजी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करा. कॅफीन व अल्कोहोल, चहा, कॉफी, सोडा आणि मद्यपान टाळा. नियमित व्यायाम, योगासने किंवा किमान 30 मिनिटे चालण्याने पचन सुधारते. अवेळी जेवण. जेवणाच्या वेळा पाळा. रात्री उशिरा जेवणे टाळा. प्रोबायोटिक्स, ताक किंवा दही यांचा आहारात वापर करा. यामुळे आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढतात. गॅस वाढवणारे पदार्थ, कोबी, फ्लॉवर, कडधान्ये जर त्रास होत असेल तर मर्यादित ठेवा. 4. उपचार, ट्रीटमेंट. IBS हा मॅनेज करण्याचा आजार आहे. यासाठी डॉक्टर खालील गोष्टी सुचवू शकतात. FODMAP डाएट. काही विशिष्ट कार्बोहायड्रेट्स पचायला जड असतात, ते आहारातून काही काळ वगळणे. औषधे. गॅस कमी करण्यासाठी, पेटके थांबवण्यासाठी किंवा मानसिक ताण कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. मानसिक आरोग्य. ध्यानधारणा, मेडिटेशन आणि पुरेशी झोप घेतल्यास 70% लक्षणे कमी होतात.